जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत भाजप आणि घटक पक्षांची आता कोणतीही बैठक झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. प्रत्येकाला आपला अध्यक्ष आणि पदाधिकारी व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे, पण पुढे काय होतंय ते बघूया असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. तर भाजप कोणत्याही कर्तृत्ववान माणसाला फार वेळ वेटिंग करायला लावत नाही असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मंत्रिपदाबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केले. तरुण भारत व्यायाम मंडळातर्फे आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी पालकमंत्री आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले, गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील असं नेतृत्व आहे की ज्यांना व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्यांना वक्तृत्व चांगलं आहे, धडाडी आहे. राजकारणात टायमिंग साधणं हे गोपीचंद पडळकर यांना व्यवस्थित जमतं. भाजप कोणत्याही कर्तृत्ववान माणसाला फार वेळ वेटिंग करायला लावत नाही असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज खासदार विशाल पाटील यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली. याबाबत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, काशीस जावे नित्य वदावे, त्यांना जायचंय तेव्हा जावे, पण नुसतं जायचंय. विशाल पाटील येतील तेव्हा येतील, तोपर्यंत या म्हणायला काय अडचण आहे. त्यांनी असा कधी कायमचा तुकडा पाडला नाही, त्यामुळे बोलण्यात काय हरकत आहे असं सांगत त्यांनी भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं सांगितले. सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांचीच सत्ता येणार आहे. आमची बोलणी सुरू असून प्रत्येकाचे आपापले पत्ते आहेत आणि पत्त्याचा डाव हा योग्य वेळी योग्य क्षणाला काढायचा असतो. आम्ही योग्य वेळी योग्य डाव साधू असे सूचक विधान काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केले. दरम्यान विश्वजित विशाल एकत्र आल्याचे काही लोकांना बघवत नसल्याने ते आमच्यात वाद असल्याच्या पुड्या सोडत असल्याचा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावलाय. तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलताना विश्वजित कदम म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागलाय. महाविकास आघाडीचे घटक पक्ष यात काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि ठाकरे गट यांचे मिळून 30 सदस्य होतात. जयंत पाटील, विशाल पाटील, रोहित पाटील आणि इतर समविचारी लोकांच्या संपर्कात आम्ही आहोत. लवकरच सत्ता स्थापनेचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. प्रत्येकाचे आपापले पत्ते आहेत आणि पत्त्याचा डाव हा योग्य वेळी योग्य क्षणाला काढायचा असतो. आम्ही योग्य वेळी योग्य डाव साधू. घटक पक्षांनी मागणी करणं चांगलं आहे. आमच्याकडे अनेक प्रस्ताव आहेत. जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील नाराज गट, मित्र पक्षाचा नाराज गट आमच्या संपर्कात आहे. आमची त्यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. आम्ही कोणताही पॅटर्न नाही तर चांगली पॅटर्न राबवणार आहोत. लोकसभा निवडणुकीत सांगलीतून अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील यांना भाजप नेत्यांकडून पक्षप्रवेशाची वारंवार ऑफर दिली जाते. विशाल पाटलांसाठी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पायघड्या घातल्या. चंद्रकांतदादांना नकार देणारे खासदार पाटील विखे पाटलांचा अवतान स्वीकारणार का, याकडे सांगलीच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. विखे पाटील म्हणाले, आपल्या सांगलीचे खासदार विशाल पाटील हे तरुण आहेत. त्यांचे आजोबा वडील असं आमचं अनेक पिढ्यांचं नातं आहे. मी त्यांच्यावर टीका करतोय असं त्यांनी वाटून घेऊ नये. तुम्ही अजून तरुण आहात. या लोकांचे छक्के पंजे तुम्हाला अजून माहिती नाहीत. वसंतदादांचा विश्वासघात कोणी केला हे सगळं लोकांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही त्या फंदात पडण्यापेक्षा तुम्ही सुद्धा आता या विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्वतःला सामावून घ्या असं माझं तुम्हाला सांगणं आहे, असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केले. विशाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाला स्टेजवरील सर्व लोक सहमत असतील असं सांगून विखे पाटील यांनी आहात ना सदाभाऊ, पृथ्वीराज भाऊ म्हणत त्यांची साक्ष काढली. विशाल पाटील हे युवक नेतृत्व आहे, पण पक्ष प्रवेशाबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. आज सगळा सांगली जिल्हा भाजपमय झालाय, त्यामुळे आमच्या या प्रवाहामध्ये खासदार विशाल पाटील आले तर त्यांचं स्वागतच आहे, असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. भारत केसरी शेरा गुज्जर की जागतिक विजेता मिर्झा इराण गुण वसूल करणार याची उत्कंठा वाढली होती. मिर्झाने चपळाईपणाने पटाला लागत शेरावर कब्जा मिळवला आणि टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या अशा जयघोषात जल्लोषात कृष्णाकाठ दुमदुमला. मिर्झाला सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे यांच्या हस्ते श्री छत्रपती केसरी किताबाने गौरवले.
तर महिलांमध्ये सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि सोनाली मंडलिक यांनी बराच वेळ लढत दिल्यानंतर नाणेफेकीवर कौल देण्याचं ठरलं. सोनालीने नाणेफेक जिंकून राजमाता जिजाऊ केसरी किताब पटकावलाय. सांगलीतील सरकारी घाटावर कुस्तीप्रेमी ग्रुपतर्फे आयोजित भारत विरुद्ध इराण अशी कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती रात्री 11:15च्या सुमारास सुरू झाली. 165 किलो वजनाचा शेरा गुज्जर आणि जागतिक विजेता मिर्झा इराण दोघेही तुल्यबळ होते. महाकाय शेरासमोर ताकदीने आणि वजनाने थोडा कमी असलेला मिर्झा तग धरणार काय याची उत्सुकता ताणली होती. तरीही मिर्झाने 5व्या मिनिटाला पट काढण्याचा प्रयत्न केला. 2 वेळा शेराच्या ताकदीमुळे तो मैदानावर गेला. दोघे जण एकमेकांची ताकद आजमावताना घामाघूम झाले. 25व्या मिनिटांपर्यंत दोघांचे गुडघे मैदानावर टेकले नव्हते. अर्ध्या तासानंतर पंच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी कुस्ती गुणावर घेतली. तेव्हा आक्रमक होत मिर्झाने शेरावर कब्जा घेत गुण वसूल केला. त्याला विजयी घोषित करताना शौकीनांनी जल्लोष केला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सांगलीच्या हांडे पाटील तालमीचा सुबोध पाटील विरुद्ध पंजाबच्या अमित कुमार यांच्यातील लढतीत अवघ्या काही मिनिटात पोकळ घिस्सा डावावर सुबोधने अमित कुमारला चितपट केलं. म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी भागातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार असून शेतकऱ्यांचं जीवन सुखकर होणार आहे. या प्रकल्पाच्या 2 लाईनचं काम पूर्ण झालंय आणि 3ऱ्या लाईनसाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील. उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाचं नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. मिरज तालुक्यातील बेळंकी येथे म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेकथ्रू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सदाशिव खोत, आमदार इद्रिस नाईकवाडी, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, ब्रह्मानंद पडळकर आदी मान्यवर उपस्थित होते. बोगदा कामाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अतिशय समाधान आणि आनंद आहे. म्हैसाळ विस्तारित योजनेच्या बोगद्याचा कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. काम बऱ्यापैकी पूर्ण होते. शेवटच्या बोगद्यासाठी ब्लास्ट करण्यात आला. या योजनेमुळे दुष्काळी 28,000 हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे. दुष्काळाचा शाप होता या भागाला, आता त्याला नवसंजीवनी मिळणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली. म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी त्यांचा आग्रह होता. आणखीन जर 3री पाईपलाईन करण्याच्या मागणीला आम्ही आता तत्वता मान्यता दिली. त्याचंही काम लवकरच सुरू होईल. यंदाच्या दुष्काळासाठी पाण्याचं नियोजन सुरुवातीलाच करावं लागेल. त्यासाठी 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करून धरणाच्या पाण्याचं नियोजन करण्याचे आदेश दिलेत. यासाठी पुढच्या आठवड्यात सर्व धरणांचा आढावा घेण्यात येणार आहे. ऑगस्टपर्यंत पाण्याचं नियोजन केलं जाईल. फार्मा कंपन्यांच्या औषधांच्या नावाखाली बनावट बिले तयार करून गोवा राज्यनिर्मित बनावट देशी दारूची ट्रकमधून नागपूर येथे तस्करी करणाऱ्या रॅकेटचा उत्पादन शुल्कने पर्दाफाश केलाय. उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने नागपूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील म्हैसाळ फाटा येथे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करत 41,36,000ची बनावट देशी दारू आणि ट्रक असा एकूण 71,30,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी ट्रक चालक लभजीत गुरमेज सिंह याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान रॅकेटचा पर्दाफाश होऊ नये म्हणून तस्करांनी ट्रकला 2 वेगवेगळ्या नंबर प्लेटा लावल्याचंही यावेळी उघड झालंय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी अवैध मद्याच्या तस्करीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मिरज विभागाचे एक पथक पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की एका कंटेनर ट्रकमधून गोव्यातून नागपूरला बनावट देशी दारूची वाहतूक होणार आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकाने नागपूर ते रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील म्हैसाळ फाटा येथे सापळा रचून हा 10 चाकी ट्रक थांबवला. सदरच्या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा महसूल चुकवून बेकायदेशीर देशी दारू आयात केल्याचा प्रकार उघडकीस आला. या कंटेनरमध्ये कोकण संत्रा 999, सिमला संत्रा, गोवा नंबर 1 संत्रा, देशी दारू असा 41,36,000चा बनावट मद्यसाठा मिळून आला. जगामध्ये तंत्रज्ञान बदलत चालले आहे. एआयचा वापर खेळाडूंनी आता रायफल शूटिंग प्रकारात केला पाहिजे. त्यामुळे स्पर्धेत अचूकता येते. आपल्या गुणांकनामध्ये वाढ करत खेळाडूंनी राज्यापासून राष्ट्रीय पातळीपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल यासाठी जास्तीत जास्त आणि प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष, तेलंगणा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय खेळाडू अमित सांघी यांनी केले.
स्वर्गीय डॉक्टर वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त शांतिनिकेतन लोक विद्यापीठ येथे आयोजित खुल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेच्या प्रमुख अतिथी पदावरून ते बोलत होते। यावेळी नगरसेवक हर्षवर्धन प्रतीक पाटील आणि सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या क्रीडा अधिकारी स्नेहांकिता कुरुटे यांची प्रमुख उपस्थिती होती। महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लबच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र रायफल शूटिंग क्लबचे कार्याध्यक्ष गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित खुल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या। यावेळी बोलताना सांघी म्हणाले, रायफल शूटिंग हा खेळ प्रकार आणि स्पर्धक तांत्रिक अडचणींना सामोरे जात असून त्यावर काम करण्यासाठी एआयचा वापर करण्याचं धोरण असोसिएशन मार्फत सुरू आहे। पूर्वीच्या तुलनेत त्या खेळ प्रकारातील रोख बक्षिसांमध्ये भरघोस वाढ झाली आणि भारत देशात ही रायफल शूटिंग प्रशिक्षणाचा दर्जा उंचावल्याचं त्यांनी नमूद केलंय। शांतिनिकेतनमधील शिक्षण प्रणाली, उन्हाळी शिबिर संस्थेमार्फत खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या अद्ययावत सोयी याबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त केलं।